नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज 1 जानेवारी 2026 विद्यार्थी मित्रांनो, या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। याच वर्षामध्ये आपण स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहोत आणि त्याच धर्तीवर आधारित आपण आजपासनं स्कॉलरशिप 2026 प्रश्नमाला या ठिकाणी सुरू करत आहोत। अत्यंत महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने 100% या ठिकाणी येणारे प्रश्नच या ठिकाणी आपण या प्रश्नमालेमध्ये घेणार आहोत। दुसरे इतर कुठलेही प्रश्न आपण घेणार नाहीत। या ठिकाणी प्रश्नमालेचा प्रत्येक प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडवा। प्रत्येक प्रश्न या ठिकाणी काळजीपूर्वक त्या प्रश्नाचा अभ्यास करा, सराव करा, म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच यश मिळणार आहे। या प्रश्नाव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये येणार नाहीये। याच पद्धतीची याच ट्रिकने या ठिकाणी आपण सोडवणार आहोत। तीच उदाहरणं सगळी परीक्षेमध्ये असणार आहेत याची खात्री आहे। या ठिकाणी अपेक्षा आहे की आपण या ठिकाणी दररोज येणारी प्रश्नमाला या ठिकाणी सोडवा। आपण दररोज या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी या प्रश्नमाला स्कॉलरशिप 2026च्या माध्यमातून स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दररोज डेली येणारा प्रश्न तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार आहे। पाहूयात या ठिकाणी आजचा प्रश्नमालेतील पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, रोमन संख्या चिन्हानुसार D अधिक C वजा L बरोबर किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या ठिकाणी रोमन संख्या चिन्हाची या ठिकाणी किंमत लिहूयात। D बरोबर किती आहे तुम्हाला माहिती आहे, किती आहे? 500 आहे, बरोबर। त्यानंतर C बरोबर किती आहे? 100 आणि L बरोबर किती आहे? 50। बिलकुल या ठिकाणी याच ठिकाणी किमती ठेवून हे उदाहरण सोडवायचं आहे। पहा या ठिकाणी D किती आहे? 500 वजा C किती आहे? 100 आणि अधिक 100 आणि वजा L किती आहे? 50। आता 500 आणि 100ची बेरीज किती येते? 600 आणि वजा 50 जर आपण केलं तर आपलं उत्तर येतं 550। मग 550 कसं लिहायचं आपल्याला? पहा या ठिकाणी, मग 550 म्हणजे 500 ला आपण कसं लिहितो? 500 ला D लिहितो आणि 50 ला काय लिहितो? L। म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता येईल बघा, DL। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। भेटूया पुढील प्रश्नमालेचा प्रश्न घेऊन। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू।